मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचं जे काही मेरिट आहे मुंबईचं, तर ते कोणत्या कॅटेगरीसाठी आणि पुरुष महिलांसाठी, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, त्याच्यानंतर जे अदर विद्यार्थी पोलीस पाल्य असतील, त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी मित्रांनो, तर सगळ्यांसाठी सांगणार आहे आणि कॅटेगरीनुसार सांगणार आहे की मित्रांनो मेरिट किती लागणार आहे, किती मार्क तुम्हाला असले की तुम्ही पोलीस बनू शकतात। मित्रांनो, तुम्ही भरती होऊ शकतात पोलीस दलामध्ये। कारण मागच्या वर्षी आणि या वर्षामध्ये मित्रांनो प्रचंड या ठिकाणी मार्कांचा फरक असणार आहे, लक्षात घ्या। तर सगळं काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो। मागच्या वर्षाचं मेरिट किती लागलं आणि याचं किती लागेल ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो डिटेलमध्ये। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी मित्रांनो ग्राउंडतून लेखी परीक्षेमध्ये जे मेरिट लागणार आहे तर ते कमी लागेल मित्रांनो, लक्षात घ्या। कारण मागच्या वर्षी 18 लाख विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले होते, त्यावेळेस डबल फॉर्मची प्रोसेस सुरू होती। यावेळेस विद्यार्थी एका घटकात एकाच अर्ज भरू शकतो, तो डबल अर्ज भरू शकत नाहीये। त्याच्यामुळे यावर्षी फॉर्म झाले कमी। तर फॉर्म कमी पडत आहे आणि याचा परिणाम होईल मेरिटवरती मित्रांनो। मग मेरिटवरती परिणाम होईल तर इथं फक्त मित्रांनो जे विद्यार्थी तयारी करणार आहेत तेच मित्रांनो पोलीसमध्ये भरती होतील। कारण असं नाही की इथं मेरिट कमी लागेल म्हणून सगळेच होतील मित्रांनो। विचार करा, 1.5 लाखच्या जवळपास मित्रांनो मुंबईला अर्ज आलेले आहे आणि आता अजून 15 दिवस मुदत वाढलेली आहे। तर मित्रांनो याच्यामुळे जे काही मुंबईचं मेरिट आहे ते पण टप लागेल, परंतु ते किती लागेल ते पण मी तुम्हाला सांगतो ग्राउंड मेरिट मित्रांनो। तर लक्षात घ्या मित्रांनो, 25, 26 किंवा 28 मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी यावेळेस पोलीसमध्ये भरती होतील। जर तुम्हाला ग्राउंडमध्ये 25, 26 असतील, तुम्हाला पेपरसाठी संधी भेटेल, मग तुम्हाला पेपरमध्ये ते मार्क कव्हर करावे लागणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तुम्हाला इथं कमी मित्रांनो मार्कांमध्ये संधी भेटेल, मग तुम्हाला पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागणार आहे मित्रांनो। आणि ज्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये जास्त मार्क घेसाल त्याच वेळेस तुमचं सिलेक्शन मित्रांनो होईल। तर बघा, जे ओपनमध्ये विद्यार्थी लक्षात घ्या आणि त्यांनी ग्राउंडमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क घ्यायचे, असं नाही की सगळ्यांसाठी कमी लागेल। 25 पण मेरिट लागेल, 26 पण लागेल आणि 28 पण लागेल, 30 पण लागेल, लक्षात घ्या। मागच्या वर्षी 30 ओपनचं मेरिट लागलेलं होतं महिला उमेदवारांसाठी, 30 ते 32, आणि जे अदर कॅटेगरीचे त्यांच्यासाठी 25 लागलेलं होतं, लक्षात घ्या। मग ते EWS होते, त्याच्यानंतर SC ST होते। महिलांना 25 मार्क घेतले, त्यांना पेपरसाठी संधी भेटलेली होती। त्याच्यानंतर EWS जे पुरुष विद्यार्थी आहेत त्यांना मित्रांनो 36 मार्क होते या ठिकाणी पेपर देण्यासाठी। त्याच्यानंतर जे अदर कॅटेगरीचे विद्यार्थी मित्रांनो ओपनमध्ये तर मित्रांनो 44च्या जवळपास लागलं होतं मित्रांनो कट ऑफ। म्हणजे मित्रांनो कट ऑफ मागच्या वर्षी जास्त लागलेला होता, सांगण्याचं तात्पर्य हे। आणि यावर्षी त्याच्यापेक्षा कमी लागेल, कारण मित्रांनो लक्षात घ्या यावर्षी फॉर्म कमी येणार आहे। परंतु इथं मित्रांनो काही विद्यार्थी असे या ठिकाणी मित्रांनो की ते चांगल्या पद्धतीने पेपर आणि ग्राउंड दोन्हीमध्ये मार्क घेऊ शकतात। आणि तुम्हाला मी अगोदर बोललो की 2 इव्हेंट तुमचे आउट ऑफ पाहिजे। तर लक्षात घ्या, सांगण्याचा मुद्दा हाच होता मित्रांनो की तुमचे मार्क मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला ग्राउंडमध्ये घ्यायचे। आणि असं नाही की मी सांगितलं 25 वाला क्वालिफाय होईल, सरने सांगितलं 25 तर 25च घेईल मी किंवा घेणार आहे मी, असं करू नका। जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो, हे मेरिट लक्षात घ्या। अजून जसे अर्ज येतील तशी मी अपडेट देणार आहे। फायनल मेरिट तुम्हाला मी सांगेल किती तयार होणार आहे। मागच्या वर्षाचं फायनल मेरिट मित्रांनो काय लागलेलं होतं ते लक्षात घेऊन घ्या। याच्यामधून तुम्हाला लक्षात असेल की यावर्षी किती लागेल आणि तुम्हाला किती मार्क कव्हर करायचे मित्रांनो पेपरमध्ये किंवा ग्राउंडमध्ये, ते मी तुम्हाला याच्यामधून लक्षात आणून देतो। मागच्या वर्षी ओपन कॅटेगरीचं जे मेरिट लागलेलं होतं मित्रांनो ते 121 लागलेलं होतं, लक्षात घ्या। आणि महिलांसाठी लागलेलं होतं 109। त्याच्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे हे जी मेरिट मी तुम्हाला सांगतोय हे फायनल आहे मित्रांनो, लेखी परीक्षा आणि ग्राउंड मिळून टोटल मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो समोरची कॅटेगरी आहे NTB साठी मित्रांनो फायनल मेरिट लागलं होतं 116, आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 104 लागलेलं होतं। त्याच्यानंतर समोरचं NTC जनरल लागलेलं होतं मित्रांनो 119, आणि एक्समॅन लागलेलं होतं मित्रांनो 107, महिलांसाठी 106 लागलेलं होतं, लक्षात घ्या। त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी EWS याच्यासाठी 116 लागलेलं होतं मित्रांनो जनरल, आणि महिलांसाठी 106, लक्षात घ्या। त्याच्यानंतर मित्रांनो समोरची कॅटेगरी या ठिकाणी NTD जनरल लागलेलं होतं 119, आणि फिमेल लागलेलं होतं 106। त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी OBC 116 पुरुष, आणि महिला 103। त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी SC याच्यासाठी 114 मिनिट लागलेलं होतं मित्रांनो फायनल, आणि महिलांसाठी लागलेलं होतं 101।
त्याच्यानंतर ST 109 मेरिट लागलेलं होतं आणि महिलांसाठी लागलेलं होतं 99. मित्रांनो लक्षात घ्या, महिलांसाठी 99. म्हणजे महिलांनी जर या ठिकाणी ग्राउंडमध्ये 30 पण मार्क घेतले आणि त्याला जर इकडे या ठिकाणी 59 बी मार्क मिळाले, 69 मार्क, तर ते या ठिकाणी फायनल मेरिटमध्ये बसल्या होत्या, लक्षात घ्या. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी या ठिकाणी SBC 115 लागलं होतं जनरल आणि महिला 101, तर लक्षात घ्या. त्याच्यानंतर VJNT साठी या ठिकाणी जनरल 118 आणि महिलांसाठी 104. तर अशा पद्धतीने पोलीस भरती मुंबईचं फायनल मेरिट मागच्या वर्षी लागलेलं होतं. आता यावर्षी किती लागेल ते मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस पूर्णपणे अर्ज सादर होतील त्याच्यानंतर क्लिअर होईल की किती मेरिट लागेल मित्रांनो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला किती ते किती दरम्यान मार्क घ्यायचे, ग्राउंड तुमचं किती मार्कांचं आहे, पेपरमध्ये तुम्हाला किती कव्हर करायचे. यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही किती घेऊ शकता ग्राउंडमध्ये, लेखीमध्ये, ते व्हिडिओमध्ये मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो समोरचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.